हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे खानदेश स्पेशल मिसळ पावची रेसिपी. तर तुम्ही बघू शकता, खूपच छान आणि टेस्टी अशी मिसळ तयार होते तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली तर. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. तर त्यासाठी तुम्ही मूग किंवा मटकी जे पण कडधान्य तुम्हाला आवडत असतील तर किंवा मिक्स कडधान्य मोड आलेले असे वापरू शकता. तर मी आजच्या या रेसिपीसाठी जे छानपैकी असे मोड आलेले मूग आहेत ते वापरले आहेत. तुम्ही बघू शकता ते छान असे पाण्याने व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि मग कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. तोपर्यंत आपण पुढच्या प्रोसेससाठी वळूया. तर आपल्याला जो मसाला रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी कांदा लागणार आहे. आपल्याला मीडियम साईजचा एक कांदा जाडसर असा कापून घ्यायचा आहे. 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या, थोडं आलं, सुकं खोबरं आपल्याला लागणार आहे या मसाल्यासाठी. तर सुकं खोबरं जे आहे ते तुम्ही किसून घेऊ शकता किंवा कापून घेऊ शकता. पातळ पातळ असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपण त्यासाठी चणे घेणार आहोत. चणे फुटाणे जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही वापरू शकता, जर नसतील तर तुम्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही. माझ्याकडे सुद्धा हे रोस्टेड जे चणे असतात ते होते, तर ते मी थोडे वापरले आहेत या रेसिपीसाठी. हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण थोडे भाजून घेणार आहोत. तर पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. सर्वात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी असा लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा. कांदा छान भाजून घेतल्यानंतर मग खोबरं ॲड करायचं आहे. खोबरं सुद्धा परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. मीडियम गॅस ठेवून तुम्ही हे भाजून घेऊ शकता. कांदा आणि खोबरंच आपल्याला व्यवस्थित असं जास्त वेळ भाजून घ्यायचं आहे. बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स जे आहेत, लसूण आणि आलं, ते आपण फक्त थोडं 1-2 मिनटं परतवले तरी चालतील. लगेचच टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं 1 मिनिटापर्यंत परतवून गॅस बंद करायचा आहे. थंड करत ठेवायचं आहे हे मिश्रण. थंड झाल्यानंतर आपण मसाला वाटून घेऊ शकतो. चणे जे आहेत ते रोस्टेड होते, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी ॲड केले आहेत. आपले जे हिरवे मूग आहेत ते सुद्धा कुकरमध्ये शिजून रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने ते शिजले गेले पाहिजेत. खूपच जास्त शिजवायचं नाही आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर तेलामध्ये आपल्याला सर्वात आधी जिरे टाकून घ्यायचे आहे, थोडा कढीपत्ता, त्यानंतर लगेचच जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला ॲड करायचा आहे तेलामध्ये. थोडी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, हे सगळं ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
2 ते 3 मिनिटं हा जो मसाला आहे हा तेलामध्ये थोडा शिजवल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये जे शिजवलेले मूग आहेत ते ॲड करायचे आहेत. आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, किती छान अशी तरी आली आहे आपल्या मिसळला. तर ही मिसळ जी आहे ती आता रेडी झाली आहे. आपण वरतून थोडी कोथिंबीर ॲड करून सर्व करू शकतो. खानदेश स्पेशल झणझणीत अशी मिसळ. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला कमेंट्स करून कळवा की कशी झाली होती ते. अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता ही मिसळ. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.